झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। रोजगाव फीडरवरील कमी दाबाच्या विजेची समस्या, शेतकऱ्यांनी तातडीच्या उपाययोजनेची केली मागणी। वीज भार कमी करा, शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीला निवेदन। रोजगाव फीडरवरील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जैताणे वीज उपकेंद्राच्या सहाय्यक अभियंत्याकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। रोजगावसह आजूबाजूच्या गावांमध्ये जैताणे येथे वीज केंद्रातून विजेचा पुरवठा केला जातो, मात्र वाढत्या भारामुळे कायमस्वरूपी कमी दाबाचा पुरवठा होतोय। परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे। कमी दाबामुळे विहिरीवरील वीज पंप जाळण्याचे प्रकार वाढले असून कांदा, शेवगा, उन्हाळी भुईमूग यासारख्या नगदी पिकांना मोठा फटका बसतोय। शेतकऱ्यांनी छावडी येथील मंजूर 10 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवून रोजगाव फीडरवरील भाव कमी करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे या भागातील निम्म्या गावांना छावडी उपकेंद्रावर जोडून स्थिर आणि पुरेशा दाबाने विजेचा पुरवठा शक्य होईल। या मागणीसाठी माजी सरपंच संजय खैरनार, शिवसेनेचे प्रकाश पाटील, अनिल सोनवणे, वाघापूर सरपंच अर्जुन बोरकर, उपसरपंच रवींद्र देवरे, माजी पंचायत सदस्य अशोक मुंजगे तसेच इतर पक्षीय पदाधिकारी आणि असंख्य शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांना लेखी निवेदन दिले। वीज वितरण कंपनीने तातडीने निर्णय घेतला नाही तर शेती आणि पिकांचे मोठे नुकसान होणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।